साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, मंत्री म्हणून विभागाचे मी असेल, आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100चं निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे। आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं। आणि त्या संदर्भातला एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींचा आपण विचार करून ती आणत असतो। आणि कुठली योजना आणत असताना ती काही आपल्याला साधारणपणे 2-5 महिन्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष ती योजना राबवायची या दृष्टिकोनातून ती आणली जात असते। त्यामुळे त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय आहे तो शासन निश्चितपणाने घेईल, सरकार घेईल। त्याच्या संदर्भातलं ज्या वेळेला नियोजन आणि प्रस्ताव हा सरकारकडून मागवण्यात येईल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तो समोर ठेवू। सर्वप्रथम प्राधान्य आमचं हे आहे खरं तर की ती योजना यशस्वीरित्या राबवणं। ज्या 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचलोय त्या महिलांपर्यंत ही योजना अधिक सक्षमपणे म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आम्ही राबवतो। आणि 2100 हा त्याच्यातला एक भाग आहे। फक्त 1500 देऊन थांबायचं नाहीये का 2100 देऊन थांबायचं नाहीये। ते 2100चे त्यांना किंवा 1500चे 15,000 किंवा 21,000 किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख कसे करता येतील यासाठीचा संबंध म्हणजे ह्या योजनेची आकारणी आहे। त्याच्यामुळे 1500-2100 शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही। 9 ऑक्टोबरला आम्ही शेवटचं डीबीटी आचारसंहितेच्या आधी केलं होतं। त्यावेळेसच्या लाभार्थ्यांची संख्या होती 2,33,00,000। आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो लाभ वितरित केला त्या लाभार्थ्यांची संख्या 2,47,00,000 2 करोड 47 लाख। आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही ज्या वेळेला शेवटचं डीबीटी केलं त्यावेळेला संख्या होती 2,33,00,000। म्हणजे हा जो आरोप मुळात केला जातो की निवडणुकीच्या आधी ज्यांना दिलं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर वगळलं, मग संख्या तर आमची वाढलेली आहे लाभार्थ्यांची। आपल्याला याच्या संदर्भातच फार गैरसमज आहेत आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपण ते योग्य पद्धतीने मांडतोय। आमच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटचं रजिस्ट्रेशन झालं होतं, कारण आपण GR मध्ये शासन निर्णयामध्येच निर्गमित केलं होतं की 28 जूनला योजना घोषित झाली, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने रजिस्ट्रेशन चालू राहणार। ज्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रजिस्ट्रेशन होत गेलं त्यावेळेला टोटल रजिस्ट्रेशन होतं 2,63,00,000। हे कधी होतं? सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला रजिस्ट्रेशन संपलं, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी हे रजिस्ट्रेशन होतं। स्क्रुटिनीची प्रोसिजर ही जुलै महिन्यापासूनच सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली होती। स्क्रुटिनी ही प्रोसिजर त्यावेळेसपासूनच सुरू होती। आत्ताही मी आपल्यालाही विचारेन की आम्ही शासन निर्णय जो निर्गमित केलेला आहे शेवटचा, निवडणुकीच्या आधीच निर्गमित केलेला आहे, त्याच्यानंतर एकही निकष जे ओरिजिनल शासन निर्णयामध्ये आहेत शेवटच्या त्याच्यातला एकही निकष हा बदलण्यात आलेला नाहीये। जर निकष बदलण्यात आला असता तर ही संख्या किती प्रमाणामध्ये, एखाद्या जिल्ह्यामधून जर तक्रार आली की एखाद्या अर्जदाराने किंवा एखाद्या लाभार्थींनी एका आधार कार्डवर 10 अकाउंटची नावं टाकून जर त्यांनी लाभाचं हे केलं असेल तर त्याची स्क्रुटिनी, आणि ही निवडणुकीनंतर नाही केलेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस झालेल्या आहेत, आपल्याही पोर्टल किंवा न्यूज चॅनल्सवर त्याच्या आलेल्या आहेत। प्रत्येक स्कीम ज्या वेळेला आणली जात असते त्यावेळेला तिच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा या होत असतात। कुठली बघा, म्हणजे संजय गांधी निराधार योजनाही म्हणा, वर्षातून एकदा त्याची स्क्रुटिनी होत असते। त्याचं कारण काय की जे लाभार्थी तुमचे असतात, म्हणजे आज समजा लाडकी बहीणचे लाभार्थी आहेत, याच्यासाठी आपण एज ग्रुप काय ठेवलेला आहे 21 ते 65, बरोबर आहे। तर दर महिन्याला काही लाभार्थी अशा आहेत ना ज्या 65च्या वयाच्या पुढे जात असतात, त्या ऑटोमॅटिकली योजनेच्या बाहेर पडणार। काही अशा आहेत की त्याच्यामध्ये निकष काय की ती महिला राज्यातली असली पाहिजे, राज्याची नागरिक असली पाहिजे। अशा अनेक महिला आहेत की त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जातात, तो बाय डिफॉल्ट स्कीम मधनं बाहेर जाणार आहेत। हे शासनाने काढण्याचा विषय नाही आहे, ही प्रोसिजर बाय डिफॉल्ट होणार आहे। एखादी जर महिला सरकारी नोकरीमध्ये लागली तर ती ह्या योजनेमध्ये पात्र राहणार नाहीये, ही बाय डिफॉल्टच आहे। आज आम्ही म्हणतोय की आम्ही 2100 देणार, पण ते करत असताना आम्ही सगळ्या कॅल्क्युलेटिव्ह हे करून आम्ही ती आणणार 100%। 5 वर्षाचा आमचा जाहीरनामा आहे आणि महायुतीचं सरकार ते करणार। मुळात मूळ गोष्ट ही आहे की आजपर्यंत अशा पद्धतीची स्कीम ही कुठल्याही सरकारने महिलांसाठी आणलेली नव्हती। आज तुम्ही मध्य प्रदेश पण बघितलं, त्यांचे लाभार्थी आहेत साधारणपणे 1,20,00,000। आज महाराष्ट्राचे लाभार्थी तुम्ही बघितले तर फक्त रजिस्ट्रेशन हे 2.5 कोटीपेक्षा जास्ती झालेलं होतं।
त्याच्यामुळे त्यांची ही योजना यशस्वीरित्या चालू आहे. अनेक राज्यांनी त्या योजना आणलेल्या आहेत, वेगवेगळ्या स्वरूपात आणलेल्या आहेत साधारणपणे. आज आपल्या इथेही चाललेली आहे आणि मूळ त्याच्यातलं मी म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळ्या स्कीम्स येतात. आज संजय गांधी निराधार योजना ही ज्या वेळेला आणली गेली त्यावेळेला निराधार ज्या महिला आहेत, विधवा ज्या महिला आहेत, परित्यक्त्या आहेत, त्यांना आधार देण्यासाठी ती योजना आणली आणि ती आजपर्यंत सक्सेसफुली सुरू आहे. ही का सुरू आहे तर ती बनवत असताना या सगळ्या गोष्टींचा एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला वेगवेगळ्या स्तरावर त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन्स हे होत असतात.